तुम्ही भरपूर लोकांकडून ऐकलं असेल, की आता कोडिंग लँग्वेजचा उपयोग नाही आता प्रोग्रामिंग लँग्वेजचा. तुम्ही एका प्रॉम्प्टमध्ये कुठल्याही वेबसाईट आणि ॲप बिल्ड करू शकताय. ॲक्चुअली तुम्ही बिल्ड करू शकताय. ओके. बिल्ड करू शकताय. तुम्ही कुठलीही वेबसाईट बिल्ड करू शकता. कशाही वेबसाईट तुम्ही कुठल्याही लेव्हलच्या वेबसाईट तुम्ही बिल्ड करू शकता एआय थ्रू आता. बट पर्स्पेक्टिव्ह काय आहे ह्या गोष्टीकडे बघण्याचा, की जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कोडिंग आहे. तेव्हा तुम्ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताय. ओके. तेव्हा तुम्ही एकच हे शिकत नाही, की एक कशी ॲप्लिकेशन बिल्ड करायची, सिंटॅक्स कसं गोष्टी शिकताय अजून. म्हणजे ॲक्चुअली लॉजिक कसं बिल्ड होतंय, क्रिएटिव्हिटी काय असत्या. तर हे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला युजफुल होणार आहे. ओके. तर ह्या गोष्टीकडे आपण बघेना झालोय. फक्त आपण ॲप्लिकेशन आणि वेबसाईट बिल्ड पुरतंच त्याकडे बघतोय. त्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजकडे. बट त्याचा जो रिअल यूज आहे तुमच्या लाईफमध्ये, तर तो आहे लॉजिक बिल्ड करणे. ओके. तुम्ही तुमच्या लाईफमधल्या प्रॉब्लेमला हँडल करून त्याचे सोल्युशन काढायला बघायला लागलाय. कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहेत त्याला सॉल्व्ह करायला बघायला लागलाय. तर ते आहे ना, की ती लॉजिक आहे, ती जी सगळं जी प्रोसेस आहे, ओके, ती ॲक्चुअली बिल्ड होत्या. ओके, बिल्ड करण्यासाठी तुमचं लॉजिक, तुमची क्रिएटिव्हिटी बिल्ड करण्यासाठी एक बेसिक लेव्हल जर तुम्हाला काय प्रॅक्टिस पाहिजे असली, एक वे असला, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि तुम्ही ती कुठलीही लँग्वेज थ्रू करू शकताय. तुम्ही पायथन करू शकताय, जावास्क्रिप्ट करू शकताय. हा मॅटर नाही, की तुम्ही टेक्निकल असू दे किंवा नॉन टेक्निकल, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असला. कारण की आपल्याला ती जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ना, ती रिअल लाईफमध्ये यूज करायची आहे. ओके. तुम्ही एक कोडर व्हावं हे पर्स्पेक्टिव्ह नाही. नाही. चांगल्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्हर व्हा, हे मला म्हणायचं आहे, की तुम्ही नुसता प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू एक नुसता कोडर होत नाही, तर तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्हर होताय. तर माझा हा पर्स्पेक्टिव्ह होता त्या गोष्टीकडे बघण्याचा. तर तुम्ही पण प्रोग्रामिंग लँग्वेज ह्या जर विचारत असाल, तर शिकून घ्या, कारण की ते इम्पोर्टंट आहे. तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.